चिलबटापासून थोडं दूर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी एका सुंदर ट्रेकिंग ठिकाणी आलो आहोत. लोहगावपासून फार दूर नसलेली ही टेकडी ट्रेकिंग प्रेमींसाठी आणि विकेंडला शांत वेळ घालून इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. सकाळची थंड हवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि समोर दिसणारे हिरवीगार झाडे हे सर्व वातावरणात मन प्रसन्न करून टाकते. शहरातील धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून अशा ठिकाणी येणे खरोखरच आवश्यक आहे. ट्रेकची सुरुवात तर आपण करताच आपल्याला छोट्या चढण्या आणि मातीच्या पायवाटा दिसतात. या मार्गावर चालताना आजूबाजूंचा निसर्ग अनुभवणे ही एक वेगळीच मजा असते. प्रत्येक पावलागणिक आपल्याला शहराचा गोंगाट मागे पडत असल्याची जाणीव होते. थोडे पुढे गेल्यावर टेकडीवर दिसणारे दृश्य अधिकच सुंदर वाटू लागते. दूरवर पसरलेली शेती, रस्ते आणि इमारती निसर्गाच्या कुशीत वेगळ्याच रूपात दिसतात. सूर्योदयाचे किंवा सूर्यास्ताच्या वेळी हे दृश्य आणखी मोहक दिसते. ट्रेकिंग हा फक्त एक छंद नाही, तर शरीर आणि मन दोन्हींसाठी फायदेशीर असा व्यायाम आहे. चालताना शरीराची हालचाल होते, ताजी हवा मिळते आणि मानसिक ताणही कमी. या टेकडीवर अनेक लोक सकाळी व्यायामासाठी, धावण्यासाठी किंवा फक्त निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. काही जण फोटोग्राफी करतात, तर काही मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवतात. जर तुम्ही येथे येण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. पुरेसे पाणी सोबत ठेवा, आरामदायक बूट घाला आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची काळजी घ्या. प्लास्टिक किंवा कचरा टाकू नका. निसर्गाचे सौंदर्य जपणे ही आपली जबाबदारी आहे. आत्ता आपण टेकडीच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचलो आहोत. इथून दिसणारे विहंगम दृश्य खरोखरच मन मोहून टाकणारे आहे. थंड वारा, शांत वातावरण आणि आजूबाजूचा निसर्ग या सर्वांचा अनुभव शब्दात सांगणे कठीण आहे. अशा ठिकाणी काही क्षण शांत बसून निसर्गाचा आनंद घेतला की मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. रोजच्या आयुष्यातील चिंता आणि ताण कमी करण्यासाठी विसरून जातात. मित्रांनो, जर तुम्ही पुण्यात किंवा लोहगाव परिसरात राहत असाल तर विकेंडला अशा एखाद्या ट्रेकिंग स्पॉटला नक्की भेटा. हा अनुभव तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल. व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी ट्रॅव्हल्स अँड ट्रेकिंग व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन ठिकाणासोबत, नवीन ट्रेकसोबत. धन्यवाद. आणि पिऊया बघा वरती कसं एकदम ढगांनी पूर्ण असं ढग भरलेले आहेत, पण पाऊस काय येईल काय सांगता येत नाही, कधी येईल काय येईल. आज आहे 13 तारीख, 13 जून, तरीसुद्धा पुण्यामध्ये आणखी पावसाचं आगमन झालेलं नाही. फक्त ढग आणि वारं सुटलेलं आहे. गरम पाणी मध्ये टाकलं ना चिंकी बुंकी छान वाटत. हां नाही असं हवेला निघलं. ना थांब थोडं बाहेर ठेव आहे का गरम पाण्यात ना. नको. तसं भेटाय नको.
गार झालं एका मिनिटात अख्खं किती गरम आहे. त्याला असं काय उघड यार किती बॅग दिली अरे कधी चाललं आता हे वाला व्हिडिओ लय भारी आहे. फक्त आपला आवाज म्यूट करा. नको दादा चलच. किती बिल्डिंग बनते ते आता आम्ही पोहोचलो डोंगराच्या 50% कंप्लीट केलं हा तर अजिंक्य थकलाय मी पण थकलोय हा तर वॉटर ब्रेक घेऊया अशी बेस्टपैकी पाण्याची बॉटल कॅरी करा बरोबर लहान मुलं असतील किंवा तुम्ही स्वतः असाल तरी थोडं थांबून विश्रांतीनंतर पाणी पिऊन परत कंटिन्यू करा आरोग्यासाठी चांगलं असते सगळ्या गोष्टी चला चलो लेट्स गो